नाही रडला, नुसताच कणला. कांबळे शाळेत गेला. कांबळे शाळेत गेला. मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. आता ह्यो चळवळीतला. कांबळे शाळेत गेला. मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली. म्हणून चिडून मास्तरनं कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला. कांबळे गुलाबी झाला आणि प्रेमात पडला. मग गार्डन मध्ये बसल्यावर एक दिवस तिने विचारली त्याची जात. कांबळे म्हटला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग माणूस माझी जात असं म्हणणारी या देशात एकच जात. तिने बरोबर ओळखली आपली जात. दुसरं कोण? मग तिनं बी कांबळेला असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणाला, पटत नाही, महात्मा फुले वाचा. मग नातेवाईक म्हणले सत्यनारायण. कांबळे म्हणला, चालणार नाही, बाबासाहेब वाचा, 22 प्रतिज्ञा. तेवढ्या कावटी आली, म्हणली कुलस्वामी कुलदैवत. जागरण गोंधळ वाटल्यामुळे एखादं बोकड तरी काप. कांबळे म्हणला, पटतच नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून बोकड शिजवून असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला. सगळे गट गट RBI ABCD दिवाळीपर्यंत झेडपर्यंत. झेड संपली की रोमनाथ चालू करतो. कांबळे वाईट वाटलं. कांबळे सगळ्यांना म्हणला, सगळ्यांनी एकत्रित या, एकत्रित या, चळवळ समजून घ्या, अरे शाहू आंबेडकर समजून घ्या. दिवसभर बोंबलत राहिला. मग संध्याकाळी सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच लोकांनी, आपल्याच कांबळेला असा तुडवला, असा तुडव. मग याला कळलं तुडवायला एकत्रित आले. पण कांबळे नाही रडला, नुसताच कणला. मग कांबळे जयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष विहारात मीटिंग बसली. पोरं म्हणली डीजे. कांबळे म्हणला प्रबोधन. मग डीजे लावून पोरांनी कांबळेला असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला. शेवटी कांबळे थकला, वय झालं आणि आता कांबळेचा मुलगा मोठा झाला. म्हणजे आता रील स्टारवर असतो, इंस्टाग्राम, त्याच्यावर एक नवीनच जमात आली. 70% डोळे बारीक करा, स्वामी दिसले का मला. शिकले लोक सुद्धा 70% डोळे बारीक करून स्वामी पाहणाऱ्या अवलादींना आंबेडकरांच्या चष्म्यातला भारत समजून घ्यायला 70 पिढ्या जातील.
आता हे व्हायरल झाल्यावर खाली शिवाय द्यायचे. ती 70% डोळे बारीक करत असते. आता असं बोलल्यावर कसं शिवाय दे, आता अवघड झालं. ती तसलंच ती पोरग असं इंस्टाग्रामवर बघत डोळे बारीक करत असतो. त्याला काहीतरी चळवळीत दिसत. आणि कांबळेच्या मुलानं परवा कांबळेला विचारलं, डॅडा फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? ही संविधान काय मानलं डॅडा? आणि शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते डॅडा? आता मात्र कांबळे पेटला. म्हटलं गावभर पेरलं आणि घरातच नाही होत. त्यानं दार लावून पोरालाच असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे हुशार, तो बी नाही रडला. आणि आता कांबळे वेडा झालाय. सिस्टमनं त्याला वेड ठरवलंय, व्यवस्थेने वेड ठरवलंय. कांबळे वेड्यासारखं सर्व धर्म समभाव म्हणत असतो. कांबळे वेड्यासारखं मानवतेच्या घोषणा देत असतो. कांबळे वेड्यासारखं शिवराय ते भीमराय सांगत असतो. पण कांबळेच्या हातात कुठल्या एका रंगाची चिंधी नाही. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान उघडं करून ठेवलंय त्या. आणि डॉक्टर सुद्धा कांबळेला शॉक देऊन तुडवत आहे. पण कांबळे नाही रडत, नुसताच कंच. कसा? हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आंबेडकर जिवंत आहे. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही चळवळ जिवंत राहणार. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुझ्या आम्ही जिवंत राहणार आहे. मित्रांनो, हा जो हा माझा सन्मान करायला